मला वाटतं एकच माणसाने चार्ट टाकला होता इकडे. दिसते सर्वांना? सागर म्हणून आहेत, त्याने चार्ट टाकलाय आणि मला वाटतं हा चार्ट बरोबर आलाय. सर तुमचा चुकलाय, हा चार्ट बरोबर आहे बघा, हा टाकतो मी पाहिजे तर. ठीक आहे. हिंदी सिखावा बता देती ना, चौदह बार बराबर दोनों मोबाइल अगर बेचे ना तब 5,500 ना मिलेगा. अरे भाई गूगल मीट पे बहुत बड़ी चीज है. ज्यांनी पण केला असतील त्यांनी हा चार्ट बघा, या चार्ट मध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके. भरपूर लोकांनी केलेलं नाही, पण ऍक्च्युली मार्केटमध्ये स्टडी केल्याशिवाय काय मिळत नाही. लक्षात घ्या, स्टडी करणं महत्वाचं आहे. कारण की ह्या बाकीच्या दोघं तिघांनी जे पाठवले ते चुकीचं आलंय आणि ह्या एका माणसाचं बरोबर आलंय, कारण की ह्याने चांगल्या पद्धतीने केलंय. ओके, चेक करून घ्या तुम्ही. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. माईक बंद करा. मला वाटतं काल आपण इम्पल्स करेक्शन, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि ट्रेंड चेंज बघितलं होतं. ठीक आहे. आज आपण बीओएस बघणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर बघणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर बघणार आहे अँड फेक चेंज ऑफ कॅरेक्टर बघणार आहे. ओके, या गोष्टी आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बीओएस टायटल टाकून घ्या सगळ्यांनी. बीओएस हा टायटल टाकून घ्या सर्वांनी. तुमचा चार्ट बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी तुमच्यासाठी मी एक फोटो पाठवला बघा. फोटो पाठवलाय, त्या फोटोमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. ठीक आहे. जरासा चुकला चार्ट, चेक करून घ्या. त्या ह्याच्यामध्ये क्लिअर आहेत सगळ्या, किंवा मी तुम्हाला नंतर ना एकदा करून दाखवतो. ठीक आहे, आणि टाकतो स्क्रीनवर. ठीक आहे. आता बीओएस घ्या. बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय? ज्या वेळेला पण मार्केट ट्रेंड फॉलो करतो, लक्षात घ्या, एका ट्रेंड फॉलो करतो कोणता ना कोणता तरी, त्यावेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं. ठीक आहे. म्हणजे कसं, हे बघा इकडे हा ट्रेंड कोणता आहे बघा, हा ट्रेंड कोणता आहे आपल्याकडे? हॅलो, आवाज येत असेल तर माईक ओपन करा, ज्यांचा माईक क्लिअर असेल ते. अप ट्रेंड. ओके, ठीक आहे. अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातो वरती? हॅलो, हायर हाय, हायर लो. हायर हाय, हायर लो. हायर हायर लो. एकच मिनिट, माईक तुमचे ज्यावेळेला बोलायचं असेल त्यावेळेलाच बोला. ठीक आहे. अप ट्रेंड मध्ये मार्केट हायर हाय, हायर लो या फॉर्मेशन मध्ये जातं. ठीक आहे. हे अशा फॉर्मेशन मध्ये जाणार जेव्हा पण मार्केट अप ट्रेंड. आता तुम्ही मला सांगा, इथे ट्रेंड कुठे चेंज झाले का? या केसमध्ये तुमच्याकडे ट्रेंड कुठे चेंज झाला का? नाही. नाही. मग हा ट्रेंड कंटिन्यू झालाय
प्रॉपर, बरोबर ना. मग जेव्हा पण मार्केट ट्रेंड कंटिन्यू करतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुमच्या इकडे काय होणार, या लेवलला इथे काय होणार, बीओएस होणार. म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे ते ब्रेक करायला लागले, मार्केट नवीन स्ट्रक्चर तयार करायला लागले. मग प्रत्येक हायर आहे तुटल्यानंतर ना हा जो हायर आहे त्याच्यावरती जेव्हा पण मार्केट जाईल त्यावेळेला तुमच्याकडे काय तयार होणार, बीओएस तयार होणार. ठीक आहे. आणि ह्या बीओएस मध्ये जी कॅन्डल असते, लक्षात घ्या, इथे इथली जी कॅन्डल आहे ती प्रिव्हियस हायर हायच्या बाहेर डायरेक्ट जाऊन क्लोज व्हायला लागते. लक्षात घ्या, ग्रीन कलर मध्ये ग्रीन कलरची कॅन्डल डायरेक्ट बाहेर जाऊन क्लोज झाली पाहिजे. ग्रीन कॅन्डल ही बघा प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोज झाली की नाही, अशी कंडिशन असेल तर बीओएस होणार, नाहीतर बीओएस होत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. क्लोजिंग पाठीमागच्या हायर हायच्या वरती द्यावे लागते. ठीक आहे. हे अप ट्रेंड मध्ये बीओएस अशा पद्धतीने होतो. ठीक आहे. आता आपण डाऊन ट्रेंड मध्ये बघूया. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोण, स्क्रीन दिसते माझी सर्वांना? हो दिसते सर. स्क्रीन दिसत नाही, नेट चेक करा. हे बघा इकडे आता आपण डाऊन ट्रेंड बघू. डाऊन ट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातो सांगा मला. लोअर हाय, लोअर लो. लोअर हाय लोअर लो या फॉर्मेशन मध्ये डाऊन ट्रेंड जातो. ठीक आहे. मग जेव्हा पण मार्केट प्रिव्हियस जो लोअर लो असतो तो ज्यावेळेला तोडतो त्यावेळेला इथे काय होतं, तुमच्याकडं बीओएस तयार होतो. इथेपर्यंत ट्रेंड कंटिन्यू आहे की चेंज झालं बघा जरा. कंटिन्यू आहे. कंटिन्यू आहे. मग इथे तुमच्याकडे काय होणार, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होणार. ठीक आहे. इथे या केसमध्ये मग प्रत्येक वेळेला इकडे हायर हाय तुटल्यावर नंतर ना बीओएस होणार आणि इकडे लोअर लो तुटल्यानंतर बीओएस होणार. आणि या केसमध्ये कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती प्रिव्हियस लोअर लोच्या खाली पाहिजे. याचा अर्थ कॅन्डलचा कलर कोणता येणार, ब्लॅक येणार. ओके, ब्लॅक किंवा तुम्ही रेड म्हणू शकता तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. ही कॅन्डलची क्लोजिंग. ओके, ही कॅन्डलची क्लोजिंग प्रिव्हियस लोअर लोच्या खाली जर होत असेल तरच बीओएस तर होणार, अदरवाइज नाही होत. ठीक आहे. बीओएस समजलं काय आहे? बीओएस सर्वांना समजलं का काय आहे? सर परत एक वेळा दाखवा ना सर. ओके ठीक आहे, परत एकदा दाखवतो. बघा हा पहिल्यांदा जो ट्रेंड आहे तो कोणता ट्रेंड आहे, अप ट्रेंड. फॉर्मेशन सांगा त्याचा कोणता आहे. हायर हाय हायर लो. ओके ठीक आहे, हायर हायर लो. तुम्ही मला सांगा आता इथे ट्रेंड चेंज झाला या केसमध्ये? नाही. नाही. मग प्रत्येक ज्या वेळेला हायर हाय तुटणार, हा हायर हाय होता त्याच्यावरती जाऊन ही कॅन्डल क्लोज झाली ना. हा हा बरोबर. हा, मग जेव्हा पण कॅन्डल वरती जाऊन क्लोज होईल त्यावेळेला बीओएस तर होणार. आता हा हायर हाय होता तुमचा मागचा, हा याच्या वरती इथे कॅन्डल जाऊन क्लोज झाली, वरती क्लोज होते, याचा अर्थ कॅन्डलचा कलर कोणता आहे, ग्रीन आहे. ओके, ग्रीन. हा ओके सर. आणि इथे पण सर. हा हा सर समजले. हा हा ओके ठीक आहे. थँक्यू सर. हा बोला. हॅलो हॅलो. बीओएस समजलं सर्वांना? ज्यांचं पण बीओएस क्लिअर आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये क्लिअर कमेंट टाका. ज्यांचा पण बीओएस क्लिअर आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये ओके ठीक आहे. आता एक गोष्ट सांगा मला, बीओएस तुमच्यासाठी स्पेशल काय काम करतो? चॅटबॉक्स मध्ये सांगा, बीओएस स्पेशल तुमच्यासाठी काय काम करतो? लिक्विडिटी. नाही, चुकीचं उत्तर आहे. ट्रेंड कंटिन्यू करतो सर. ट्रेंड कंटिन्यू. हा, ट्रेंड कंटिन्यू करायचं काम बीओएसचं असतं, लक्षात घ्या. ओके,
ट्रेंड कंटिन्यू करतो. मग ट्रेंड कंटिन्यू जर होत असेल तर तुमचा काय फायदा आहे? तुमचा कोणता जर ट्रेड असेल बॉटमला आणि ट्रेंड मार्केट कंटिन्यू करायला लागलाय, ह्याचा अर्थ तुम्ही तो ट्रेड होल्ड करू शकता. लक्षात घ्या. ओके. ट्रेड जास्त वेळ होल्ड करण्यासाठी बीओएस बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये. ठीक आहे. बीओएस हा ट्रेंड कंटिन्यू करणारा पॅटर्न आहे. ओके, असं तिकडे मेन्शन करून घ्या. बीओएस हा ट्रेंड कंटिन्यू करणारा पॅटर्न आहे असं तिकडे मेन्शन करून घ्या. त्याच्यानंतर आपण सेकंड बघणार आहोत चेंज ऑफ कॅरेक्टर, म्हणजे CHOCH चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. आता मी जो मार्क केलाय तो कोणता ट्रेंड आहे? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होईल? चॅट बॉक्स मध्ये कमेंट टाका. डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कधी कन्वर्ट होईल? प्रिव्हियस लो. चॅट बॉक्स मध्ये कमेंट टाका. माईक ऑफ करा. चॅट बॉक्स मध्ये कमेंट टाका. डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कधी जाईल? हे बघा, इथे हा जो करंट लोअर हाय दिसतोय आपल्याला, त्याच्या वरती जेव्हा पण इकडून मार्केट जाईल त्यावेळेला अप ट्रेंड चालू होईल. ठीक आहे. आणि जेव्हा पण मार्केट त्या करंट लोअर हायच्या वरच्या बाजूला जाईल त्यावेळेला इथे तुम्हाला काय मिळणार आहे? CHOCH म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर मिळणार आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर हे तुम्हाला काय दर्शवतं सांगा मला? ट्रेंड दर्शवतो. हा, मग Trend पॅटर्न change कोणता झाला. आहे? हा पॅटर्न कोणता आहे? ट्रेंड चेंज, म्हणजे हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. ओके, हा तुमच्यासाठी रिव्हर्सलचं काम करेल. ठीक आहे. अप ट्रेंड मध्ये ट्रेंड कधी चेंज होतो? करंट हायर लोच्या खाली ज्यावेळेला मार्केट क्लोजिंग देतं त्यावेळेला अप ट्रेंड मध्ये काय होतो? ट्रेंड चेंज होतो. ओके, अशा पद्धतीने जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी अशा पद्धतीने ड्रॉइंग करून घ्या. त्यांना एक मी 2 मिनिटाचा वेळ देतो. अशा पद्धतीने ड्रॉइंग करून घ्या. चेंज ऑफ कॅरेक्टर पण दाखवले तुम्हाला आणि बीओएस पण दाखवलंय. किंवा तुमच्या ग्रुपला टाकतो मी इकडे. ज्यांनी पण टेलिग्राम जॉईन केले त्या टेलिग्रामच्या ग्रुपला टाकतो, म्हणजे त्यांना नंतर हे बघता येईल. ठीक आहे. सर टेलिग्राम लिंक सेंड करा. हा, करतो. इथं टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुमचं जे काही अनालिसिस असेल तर तुम्ही शेअर करू शकता. लक्षात घ्या इथे. ओके सर त्या ग्रुपला आमचं अनालिसिस म्हणजे आम्ही पाठवू शकत नव्हतो. ते नाही, ते वेगळा ग्रुप आहे. हा ग्रुपची लिंक दिली होती मी काल, तुम्ही नव्हता बहुतेक. होतो सर, मी जॉईन आहे त्या ग्रुपला. बघा इथे पाठवता येते. ही लिंक पाठवली मी, बघा परत एकदा 2-3 वेळा पाठवले, ती चेक करा आणि जॉईन करून घ्या जरा. माईक ऑफ करा. येते फोटो पाठवता बघा तिकडे, चेक करा एकदा. नाही नसेल तर मी प्रायव्हसी काढून टाकतो. येते का बघा फोटो पाठवायला? हो येतोय सर. 1 मिनिट थांबा. फोटो पाठवा बघूया कोणीतरी.
फोटो पाठवा बघू कोणीतरी. मेसेज आला याचा अर्थ फोटो पाठवता येत असेल. चेक करा, फोटो पाठवा. ते बघा आलं का फोटो? नाही होते सर, मी ते करून बघा घेतो. इकडे आलेत दोघांचे फोटो. हो आता ऑप्शन झालं सर. ओके आलेत बघा दोघांचे. ठीक आहे, इकडे तुम्ही पाठवू शकता. ठीक आहे, मीडिया केलाय, मीडियाचं केलंय मी. ठीक आहे, इकडे करू शकता. ठीक आहे, आता हा पण चार्ट मी तुम्हाला पाठवतो. BOSR चेंज ऑफ कॅरेक्टरचा पण चार्ट तुम्हाला मी पाठवून ठेवतो, म्हणजे तुमचा फायदाच होईल. ठीक आहे, ट्रेंड कंटिन्यू करते का मार्केट रिव्हर्स करते याच्यावरनं तुम्ही हे करू शकता. ओके बघा आलं का? इथं मी जुना एक चार्ट शेअर केलाय. ज्यांनी चार्ट मॅपिंग केलंय त्यांनी तो चार्ट बघा आणि त्यात तुमच्यात काय चुकलंय हे बघा तिकडे. ओके, किंवा मी तुम्हाला नंतर ना एकदा लास्टला दाखवतो ते. ओके, BOS और चेंज ऑफ कॅरेक्टर सगळ्यांना समजले का? बघा सगळ्यांना समज असेल. जॉईन करता येणं झाले ना, प्रायव्हसी म्हणाली. कशाला नाही हो, सगळे लोक जॉईन व्हायला लागलेत. प्रायव्हसी म्हणाली हो. नाही, तुमचं काहीतरी चुकलं असेल बघा. सर टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपला पाठवतो थांबा एकदा, तुम्हाला म्हणजे जॉईन करता येईल. ठीक आहे, हे बघा चेंज ऑफ कॅरेक्टर हे तुमच्यासाठी ट्रेंड चेंज करतो, म्हणजे रिव्हर्स करतो मार्केटला. म्हणजे समजा तुमच्याकडे डाऊन ट्रेंड चालू असेल आणि डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये जर कन्वर्ट होणार असेल तर तुम्हाला तो फायदा देईल. ओके, तो कसा फायदा करायचा ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. बघा लिंक, एकच मिनिट. लिंक पाठवायची आहे मला टेलिग्रामची, एकच मिनिट मी लिंक पाठवतो तुम्हाला. बघा टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपला आले की? आली सर. ओके ओके. सगळ्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या. तुमचा जो स्टडी आहे तो टाकता येणार. तुमचा मीडिया ऑन केलाय. ओके ठीक आहे, जॉईन करा तुम्ही टेलिग्रामला. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. BOS आणि चेंज ऑफ कॅरेक्टर सर्वांना समजलंय? कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर माईक ओपन करा. चेंज ऑफ कॅरेक्टर आणि BOS मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर माईक ओपन करा. ओके, क्लिअर असेल तर क्लिअर कमेंट करा. क्लिअर असेल तर क्लिअर कमेंट करा. आपण चार्टवर जाऊ बघण्यासाठी. ओके ठीक आहे, आपण आता चार्टवर जाऊया. ओके, चार्टवर जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो BOS आणि चेंज ऑफ कॅरेक्टर कसं होतं. ओके, ऍक्च्युली मी तुम्हाला आता एक साधं म्हणजे रिटेलर मॅपिंग दाखवतो. जे रिटेलरचं मॅपिंग असतं ते दाखवतो आणि मार्केट मेकरचं ते मी तुम्हाला देणार आहे. आज जर झालं तर ते आज शिकवतो, नाही तर उद्या शिकवतो. ठीक आहे, ओके. इथे मार्केटने समजा इथे हायर आहे बनवलं, या कॅन्डलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिले का? बघा, या प्रिव्हियस हायर हायच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिले का? किंवा हा पकडा, बघा क्लोजिंग दिले का? नाही दिले क्लोजिंग? ह्या ब्लॅक कॅन्डलला दिले का? ह्या ब्लॅक कॅन्डलला दिले? मग BOS होईल का? नाही होणार. नाही होणार. मग या केसमध्ये BOS तुमचा ह्याच्यावरती होणार, लक्षात घ्या. ओके,
ही वीक काय झाली, बाहेर गेली आणि आतमध्ये जाऊन क्लोज झाली. मग तुमचा जो हा हाय इकडे शिफ्ट होणार असा आणि तुमचा जो बीओएस आहे तो कुठे होणार, इथे होणार. ठीक आहे, समजलं बीओएस कसा होणार. त्याच्यानंतर ना असंच खाली पण बघूया. स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर दाखवतो. अजून तुम्हाला मी त्या ह्याचं दाखवलेलं नाही स्ट्रक्चर. बघा इथे होईल, इथे बीओएस ही कॅन्डल प्रिव्हियस क्लोज झाली. हो होत आहे सर. हा इथे बीओएस होय, होणार. होते. ठीक आहे, आता मी सध्या तुम्हाला हे रिटेलर मॅपिंग मध्ये दाखवतोय. ठीक आहे, रिटेलर मॅपिंग मध्ये दाखवतोय आणि ज्या वेळेला तुम्हाला मार्केट मेकरचं मॅपिंग दाखवणार आहे त्यावेळेला समजून येईल ती मला. ठीक आहे, हे बघा इथे इथे बीओएस होईल का क्लिअर. हो होईल सर. होणार होणार. ठीक आहे ठीक आहे ओके. माईक बंद करा. हे बघा इथे इथे बीओएस जर झाला, समजा इथे बीओएस झाला, मी बीओएस मार्किंग करतो. एकच मिनिट. हे बघा इथे मी बीओएस मार्किंग केला. ठीक आहे, इथे बीओएस मार्किंग केला. ठीक आहे, परत इथला खालचा बीओएस कुठे होणार आहे माझ्याकडे, जिथे पण कॅन्डल क्लोज झाले तिकडे. आता इथे कॅन्डल क्लोज झालेले नाही, इथे वरती झाले म्हणून इथे वरती येणार. ठीक आहे, मग त्यावेळेला इथे बघा इथे इथे खाली काय तयार होणार आहे तुमच्याकडे, हायर लो, आणि इथे वरती काय होणार आहे तुमच्याकडे, हायर हाय तयार होणार. ठीक आहे, हा अप ट्रेंड आहे तुमच्याकडे. ओके, आता हा हायर लो जिथे बनलाय त्याच्या खाली जर मार्केट क्लोज होत असेल तर काय होणार, मग इथे काय होणार बघा, चेंज ऑफ चेंज ऑफ चेंज ऑफ कॅरेक्टर. कारण की मार्केटने अप ट्रेंड मध्ये हायर लो तोडला, मग इथे काय तर होणार आहे तुमच्याकडे, चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. ठीक आहे, मग इथं तुम्ही काय देणार, CHO CH देणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मार्केट परत खाली गेलं, परत इथे बीओएस होईल का बघा, होणार. परत इथे बीओएस होईल का बघा, खालच्या बाजूला होणार. बघा इथे बीओएस होणार, इथे बीओएस होईल. परत त्याच्यानंतर ना इथे पण तुमच्याकडे बीओएस होणार, कारण की मार्केटने काय केलं, ट्रेंड चेंज केला, डाऊन ट्रेंड चालू झाला आणि डाऊन ट्रेंड नंतर मार्केटने ट्रेंड काय केलं, कंटिन्यू केलं. लक्षात घ्या. ओके, परत इथे खाली तुमच्याकडे बीओएस होणार. बघा इथे अजूनपर्यंत मार्केट काय करायला, ट्रेंड कंटिन्यू करायला लागले. ठीक आहे, इथं बीओएस तयार झाला, याचा अर्थ तुमचा इथे काय तयार होणार आहे, लोअर हाय तयार होणार. ठीक आहे, आणि ह्या लोअर हायच्या वरती जेव्हा पण मार्केट जाऊन क्लोज देणार आहे त्यावेळेला इथे तुमच्याकडे काय तयार होणार, चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार. आता इथे चेंज ऑफ कॅरेक्टर कसं झालंय ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे ही बाहेर जाऊन क्लोज झाली का, ही बघा नाही झाली, म्हणून हा चेंज ऑफ कॅरेक्टर परत वरती जाणार असा. ओके, आता ही कॅन्डल जर प्रिव्हियस हायच्या जर बाहेर जाऊन जर क्लोज झाली असेल तर तिथे चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. हिचा हाय किती आहे, 15,760 आणि हिचा क्लोज किती आहे, 1560. हा इथे चेंज ऑफ कॅरेक्टर होणार बघा तुमचं. चेंज ऑफ कॅरेक्टर मी पुढे काय ढकललं समजलं का तुम्हाला, कारण की ही कॅन्डल वरती जाऊन आतमध्ये क्लोज झाली आणि त्याच्या पुढची कॅन्डल त्याच्यावरती क्लोज झाली, म्हणून चेंज ऑफ कॅरेक्टर वरती गेलं. ठीक आहे, समजलं. हो सर. ओके ठीक आहे, परत आता ह्या चार्टवरनं आपण परत ड्रॉइंग वर जाऊया म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, इथून मार्केट खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली गेलं, परत वरती गेलं, थोडं खाली गेलं, वरती गेलं, परत खाली गेलं, परत वरती गेलं, परत खाली गेलं. ठीक आहे, आता इथं मार्किंग करायचं आपल्याला. ठीक आहे, हे जर मार्किंग करायचं असेल तर पहिल्यांदा सध्या काय करायला लागणार आपल्याला, पहिल्यांदा सध्या काय करावं लागेल सांगा मला. पहिल्यांदा सध्या याला मार्किंग मध्ये ट्रेंड कोणता तो ओळखून घ्यायला पाहिजे तुम्हाला. ओके, मग त्याच्यासाठी मार्किंग टाकायचं पहिल्यांदा, त्याच्यासाठी मार्किंग टाकायचं. मार्किंग जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत समजत नाही की ट्रेंड कोणता आहे. काल तुमचं उत्तर आलं होतं बघा, साईडवेज आहे ट्रेंड. साईडवेज नव्हता तो, 2 मिक्स होते, इथं पण 2 मिक्स आहेत. ओके, इथेपर्यंत. ठीक आहे, इथेपर्यंत कोणता ट्रेंड आहे सांगा मला, डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड आहे. मग इथे काय होणार,
BOS. इथे सगळीकडे BOS. बीओएस आहे. इथे सगळीकडे आपल्याकडे बीओएस होणार, बरोबर का? त्याच्यानंतर मार्केटने कुठं ट्रेंड चेंज केला, इथे चेंज केला, बरोबर ना? इथे काय होईल मग? Change of character. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटने काय केला, हायर हाय मारला, अप ट्रेंड चालू झाला ना इकडे, बरोबर आहे? परत मार्केटने लोअर लो तोडला, मग इथे काय होणार खाली बॉटमला, सांगा मला. इथं बॉटमला खाली काय तर चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, कारण की अप ट्रेंड चालू होता तो परत मार्केटने काय केला, डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट केला. हे बघा, डाऊन ट्रेंड चालू झाला परत इकडे, मग इथं खाली तुमच्याकडे काय तयार होणार, परत लोअर लो तयार होणार. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा इथे काय तयार होईल, सांगा मला. नंबर टाकतो मी तुमचं इथं. इथं काय तयार होणार, 1 नंबरला, 2 नंबरला काय तयार होणार, 3 नंबरला काय तयार होणार आणि 4 नंबरला काय तयार होणार. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर ह्या ठिकाणी काय तयार होणार. ओके, भरपूर लोकांचं उत्तर चांगलं आहे, काहीच नाही होणार, कारण की स्ट्रक्चर इनसाइड आहे. इनसाइड बघा, हा जो प्रिव्हियस हायर हाय तयार झालाय आणि हा प्रिव्हियस जो लोअर लो तयार झालाय. माईक बंद कर जरा, थोडस नॉईस भरपूर येतो. बघा, हा प्रिव्हियस हायर हाय तयार झालेला आहे आणि प्रिव्हियस लोअर लो तयार झाला. त्याच्या बाहेर इथे मार्केट कुठं गेलंय का, या 4 ठिकाणी नाही गेलं, म्हणून हा इनसाइड स्ट्रक्चर येणार, ह्याला मोजायचं नाही, पहिली गोष्ट. ओके, याला मोजायचं नाही. ठीक आहे, मग मी मोजणार नाही, त्याला मोजायची काही गरज नाही. ठीक आहे. मग समजा मार्केट इथून वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर मार्केटने काय दिला, ट्रेंड चेंज दिला, इथे काय तयार होईल सांगा मला. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथून मार्केटने खाली इथे क्लोजिंग दिली, मग इथे बॉटमला काय तयार होणार आहे तुमच्याकडे. BOS. कोण म्हणलं बीओएस. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर, कारण की मार्केटने अप ट्रेंड चालू केला होता आणि मार्केटने परत काय केलं, डाऊन ट्रेंड मध्ये गेला. ओके, मग परत काय तर होणार आहे, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. ठीक आहे. इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. ठीक आहे. आणि मार्किंग कसं असणार आहे, वरच्या बाजूला मार्किंग असणार आहे तुमचं हायर हायचं आणि खालच्या बाजूला तुमचं मार्किंग असणार आहे लोअर लोचं, बरोबर आहे ना. बघा, स्ट्रक्चर मॅपिंग बरोबर आहे का. आहे सर. ओके, समजलं चेंज ऑफ कॅरेक्टर बीओएस कसे तयार होतात, समजलं का तुम्हाला. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. आता यामध्ये इम्पल्स आणि करेक्शन सांगा तुम्ही मला. ही पहिली मोमेंट कोणती आहे. इम्पल्स. ही कोणती आहे. करेक्शन. ही कोणती आहे. इम्पल्स. ही इम्पल्स. कोणती आहे. इम्पल्स. 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 ही कोणती आहे. इम्पल्स. इम्पल्स करेक्शन जे काही लोक म्हणायला लागले ते चुकीचे आहेत. इंटरनल स्ट्रक्चर आहे. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये इम्पल्स करेक्शन काउंट केला जात नाही. या लो पासून या हाय पर्यंत एकच मुवमेंट आहे ही पूर्ण. कोणती आहे. इम्पल्स. इम्पल्स. आणि ही शेवटची आहे ती पण इम्पल्स आहे. ओके, ही पण इम्पल्स आहे. ओके, हो, ठीक आहे. कळलं. बघा, ज्यावेळेला पण मार्केट डाऊनला जातं त्यावेळेला फास्ट जातं. मग फास्ट जाणारी जी मुवमेंट असते ती इम्पल्स असते. म्हणजे पहिल्यांदा ही इम्पल्स आली, ही करेक्शन आले, ही इम्पल्स आली, ही करेक्शन आले, ही इम्पल्स आली, ही करेक्शन आले, ही इम्पल्स आली. इम्पल्स करेक्शन, इम्पल करेक्शन, इम्पल करेक्शन असं का दिलं, कारण की ट्रेंड इथपर्यंत काय होता, डाऊन होता. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, ट्रेंड चेंज केला. मग ट्रेंड चेंज केला, मग अप ट्रेंड चालू झाला. मग अप ट्रेंड मध्ये फर्स्ट टाइम जी मुवमेंट येते ती कोणती मुवमेंट येते, इम्पल्स येते. ओके, त्याच्यानंतर ना मार्केटने काय केलं, परत डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट केला. मग त्याच्यानंतर ना फर्स्ट टाइम डाऊन ट्रेंड मध्ये जी मुवमेंट येते ती कोणती येते, इम्पल्स येते. ओके, आणि त्याच्यानंतर ना मार्केट इंटरनल मुवमेंट द्यायला लागलं.
ही इंटरनल मुवमेंट आहे, कारण की पहिला हायर हाय आणि पहिला लोअर लो मार्केटने तोडला नव्हता. तोडला कुठे? इथे तोडला. मग या बॉटम पासून या हाय पर्यंत जी काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटला काय बोलतात? इम्पल्स बोलतात. ओके, हा अप ट्रेंड चालू झाला होता आणि अप ट्रेंड चालू झाल्यावर मार्केटने काय केलं? परत डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट केलं आणि परत मार्केटने काय दिला? इम्पल्स दिली. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे इथेपर्यंत सगळं? ओके. आता मी तुम्हाला काल टास्क दिलेला त्याच्यामध्ये इम्पल्स करेक्शन, बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर सगळं दाखवतो. ओके, म्हणजे तुम्हाला समजून येईल तुम्ही कुठं चुकलात. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी आता हे भरपूर चार्ट लोकांनी पाठवलेत, पण मला माहित नाही की ऍक्च्युअल मध्ये कुठं कोण चुकलंय. मी दाखवतो. ओके, हा चार्ट होता ना? बघा, हा चार्ट होता का? येस. ओके, हा चार्ट ओपन करतो आणि तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, बघा हा ड्रॉइंग मध्ये ओपन झाला. ठीक आहे, हे बघा पहिल्यांदा सगळ्यात स्टार्टिंगला मार्किंग द्यायचं असतं. सध्या तुम्ही किती जरी हुशार असला तरी मार्केटमध्ये मॅपिंग द्यायचं. पहिल्यांदा स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके, ठीक आहे, परत दाखवतो बघा. इथे पहिल्यांदा सर्वात प्रथम मार्केटमध्ये तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. लक्षात घ्या, किती जरी हुशार असला तरी मॅपिंग करून घ्यायचं, कारण की जोपर्यंत तुम्ही मॅपिंग करून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टी इझिली समजून येत नाही. स्वतःला हुशार म्हणून चालत नाही. लक्षात घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले की मार्केट घेऊन जातं. बरोबर आहे ना? हो सर. बघा ह्या पद्धतीने इथे काय तयार होणार सांगा मला? इथे काय तयार होणार? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेकअप स्ट्रक्चर. इथे काय तयार होणार? सेम. बीओएस. बॉस, दोन्हीकडे बॉस. ओके, इथे काय तयार होणार सांगा? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. इथे काय तयार होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, परत इथे काय तयार होणार? बॉस, चेंज ऑफ कॅरेक्टर. बीओएस. बीओएस होणार. ठीक आहे, परत इथे काय तयार होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार. ठीक आहे, इथे काय तयार होणार? बॉस, बीओएस. इथे काय तयार होणार? चेंज ऑफ चेंज ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे खाली काय तयार होणार? बॉस, बीओएस. बीओएस तयार होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काय तयार होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथे वरती काय तयार होणार? बॉस, बॉस, इथे काय तयार होणार शेवटला? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. बरोबर आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर जे काय मार्किंग केले ते कोणत्या ह्याच्यामध्ये मार्क केले? ब्लू मध्ये. ओके, चेंज ऑफ कॅरेक्टर ब्लू मध्ये मार्क केले. ठीक आहे, आणि बीओएस कोणत्या ह्याच्यामध्ये येणार आहे? पिंक मध्ये मी बीओएस मार्क केलं. ठीक आहे, इथे देतो बघा. तुम्ही तुमचा स्वतःचा चार्ट असा झालाय का बघा. ठीक आहे, नंतर ना आता तुम्ही मला इम्पल्स आणि करेक्शन सांगा. याच्यामध्ये कलर बदलतो, एकच मिनिट. इम्पल्स अँड करेक्शन. एक नंबरला जी मुवमेंट आली ती कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. 2 नंबरला करेक्शन. करेक्शन.
ही Impulse. इम्पल्स आले, ही करेक्शन आले, ही Correction. इम्पल्स आले, बरोबर आहे. ही मुवमेंट कोणती आली? Impulse. इम्पल्स, कारण की ट्रेंड चेंज झाला. ट्रेंड मध्ये फर्स्ट टाइम जी मुवमेंट आहे ती इम्पल्स येते. ओके, ही कोणती येणार आहे? Impulse. Impulse. इम्पल्स येणार आहे. ओके, ही कोणती आल्या? Correction. ही करेक्शन मुवमेंट आल्या. ओके, ही कोणती आल्या? Impulse. Impulse. इम्पल्स. त्याच्यानंतर ही मुवमेंट कोणती आली वरती जाणारी? Impulse. Impulse. इम्पल्स आले. ओके, त्याच्यानंतर ही Correction. Collection. करेक्शन. ओके, त्याच्यानंतर वरती जाणारी ही मुवमेंट Impulse. इम्पल्स. ओके, त्याच्यानंतर ना ह्या मुवमेंट मोजता येतील का? नाही. नाही, इंटरनल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मग ह्या वरच्या हाय पासून या खालच्या लो पर्यंत ही जी मुवमेंट आहे ती कोणती आहे? Impulse. इम्पल्स. ओके, ही मुवमेंट कोणती आहे? Correction. करेक्शन. ओके, ही मुवमेंट कोणती आहे? Impulse. इम्पल्स आहे. ओके, ही मुवमेंट मोजता येईल? नाही. नाही, इंटरनल मुवमेंट आहे. ठीक आहे, हा. मग या खालच्या लो पासून या वरच्या हाय पर्यंत ही मुवमेंट कोणती आहे? Impulse. इम्पल्स. ही मुवमेंट कोणती आहे? Correction. Collection. ही इम्पल्स. ही करेक्शन. ही इम्पल्स. Collection. Correction. ही करेक्शन. तर ही कोणती आली? इम्पल्स. आणि ही शेवटची कोणती येणार? Impulse. Impulse. या वरच्या हाय पासून खालच्या लो पर्यंत. ओके, समजलं इथेपर्यंत? अशा पद्धतीनं तुमचं स्ट्रक्चर मॅप झालं पाहिजे. आता ह्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला नंतर पुढे जाऊन कळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं स्ट्रक्चर मॅप झालं पाहिजे, नाहीतर तुम्ही भरपूर ठिकाणी मला वाटते चुकलेलं आहे. बघा तुम्ही काय काय केलं ते मी तुम्हाला टाकतो इथे, नंतर तुम्ही चेक करून घ्या. ज्याला पण खरोखर ज्याला पण मार्केटमध्ये मास्टर करायचं त्यांनी चेक करून घ्या. इम्पल्स करेक्शन, बीओएस, चेंज ऑफ कॅरेक्टर सगळं टाकलेलं आहे. ओके, तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, भरपूर लोकांनी बरोबर पण केलेलं आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एकेकाने इंटरनल मुवमेंट मार्क केले तर बघा इथे हा आणि हा लो हा तुटलेला नाही ना, आणि हे इंटरनल मार्क केले बघा, केले का? परत इथे एक इंटरनल मार्क केले बघा. हे इंटरनल करायला नको म्हणून तुमच्यासाठी हे बेसिक घेतलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, तुम्ही चेक करून घ्या तुमचं काय चुकलं ह्याच्यामध्ये समजेल तुम्हाला. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं. ठीक आहे, समजलं सर्वांना? बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर क्लिअर आहे सगळ्यांचं? हो सर. ओके, ठीक आहे. ज्यांचं पण क्लिअर आहे त्यांनी कमेंट करा. आता तुम्हाला मी फेक चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतो. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतो, त्याच्या अगोदर तुम्ही क्लिअर म्हणून मेसेज टाका, आपल्याला पुढे जायला बरं. ओके, बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर, इम्पल्स, करेक्शन, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड ह्या गोष्टी जर क्लिअर असतील तर क्लिअर म्हणून टाका, पुढे जाऊ आपण. पीडीएफ नाही काय असेल ते तुम्हाला ग्रुपवर मिळेल, तिकडे या ग्रुपमध्ये सगळे फोटोज वगैरे आहेत ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, जे पण लोक आज जॉईन झालेत फर्स्ट टाइम त्यांनी कालचं लेक्चर तुम्हाला युट्यूबला मिळेल, युट्यूबला तुम्ही बघू शकता. ठीक आहे, युट्यूबला तुमच्याकडे जर चॅनल नसेल तर चॅनलची लिंक टाकतो, त्याला जॉईन करून घ्या. कारण की जे काही नवीन स्टुडंट आहेत त्यांना भरपूर काय काय गोष्टी माहिती नाही आहेत, त्यांच्यासाठी बघा इकडे युट्यूबचं चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही चेक करू शकता. या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही
व्हिडिओ चेक करू शकता. मला वाटतं कालचा आहे बघा, इथे व्हिडिओ दिसतो का? व्हिडिओ कालचा जो व्हिडिओ आहे तो इकडे आहे बघा, बघू शकता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि ज्यांच्याकडे पण लिंक नसेल त्यांना चॅटबॉक्स मध्ये मी लिंक टाकलेली आहे, जॉईन करून घ्या तुम्ही. ओके, गुगल मीटच्या चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, जॉईन करून घ्या. हा पहिला लेक्चर आहे आणि आजचा लेक्चर तुम्हाला उद्याला मिळेल. ओके, ठीक आहे. आणि बाकी जे नवीन ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी पण माझ्याकडे व्हिडिओ भरपूर आहेत. ठीक आहे, ओके. इथे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज भरपूर आहेत, तुम्ही बघू शकताय. एकेकांचं फॉरेक्स मार्केटचं बेसिक क्लिअर नाही आहे, त्यांच्यासाठी पण इथे व्हिडिओज आहेत बघा. हे जे व्हिडिओ आहेत ते बेसिक साठी आहेत, हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला एक चांगला व्ह्यू कळेल मार्केटचा, त्या पद्धतीने तुम्हाला जाता येईल. ठीक आहे सर, टाइम फ्रेम काय यूज करायचं ते? हा, ते दाखवतो मी तुम्हाला. आता मी तुम्हाला टाइम फ्रेम कसा काय यूज करायचा तो दाखवतो. 1-2 मिनिटं. इथेपर्यंत सगळं क्लिअर होतं ना? येस सर. हा, ठीक आहे. हा, बोला. आवाज येत नाही क्लिअर. हॅलो हा, बोला. सर, MSS आणि चॉक मध्ये काय फरक आहे सर? हा, ते पण सांगतो. MSS आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये काय फरक आहे ते पण सांगतो. ठीक आहे, BOS, MSS, चेंज ऑफ कॅरेक्टर वगैरे सगळं समजलं? हा सर. ओके. आता सेकंड थिंग असणार आहे की फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कसं असतं ते. ओके, इथेपर्यंत सगळं तुम्हाला समजले. आता फेक चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं ते दाखवतो तुम्हाला मी. टायटल टाका सगळ्यांनी, फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. टायटल टाकून घ्या, फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. आता हे कसं ओळखायचं असतं ते दाखवतो. इथे मेन जो खेळ येतो तो, इथे जो मेन जो खेळ येतो तो टाइम फ्रेमचा आहे, लक्षात घ्या. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर हा टाइम फ्रेमच्या कन्वर्ट मध्ये शोधला जातो. ओके, इथे काय होणार सांगा? BOS. त्याच्या खाली काय होईल? BOS. त्याच्या खाली BOS होईल. ठीक आहे, इथे वरती काय होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, माईक बंद करा. चेंज ऑफ कॅरेक्टर. त्याच्यानंतर इथे खाली काय होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात जो मोठा खेळ असतो तो फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं होणार हे ओळखण्यासाठी असतो. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, या केसमध्ये मार्केट वरनं खाली आलंय. पहिल्यांदा मार्केटने अप ट्रेंड दाखवला आणि नंतर मार्केटने डाऊन ट्रेंड दाखवला. ओके, मग या केसमध्ये तुमचं डिसिजन काय येणार? तुम्ही काय डिसिजन घेणार आहे ते मला तुम्ही इथे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. या केसमध्ये तुम्ही काय डिसिजन घेणार हे मला सांगा इकडे. सर, चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर BOS. कुठे? चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर BOS आलं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की इथनं परत BOS होणार आहे? येस सर. हा, ठीक आहे. पण इथेपर्यंत अजून BOS नाही झाला, पण इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय ना तुमच्याकडे फक्त. ओके, मग तुमचं थिंकिंग काय असणार? इथे तुम्ही काय थिंकिंग करणार आहे या केसमध्ये? अप ट्रेंडला जाईल मार्केट. कसं अप ट्रेंडला जाईल? कशावरून जाईल अप ट्रेंडला? पहिले स्विंग बघू सर, म्हणजे तो परत चेंज ऑफ कॅरेक्टर करतो का ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करतो, त्याच्यानंतर डिसिजन घेणार. हे बघा, तुम्हाला सांगतो, इथे मार्केट इथं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं त्यावेळेला तुम्ही इथं चेंज ऑफ कॅरेक्टर जेव्हा पण केलं मार्केटने त्यावेळेला तुम्ही इथं बाय केला आणि तुमचा एसएल गेला. आता इथे मार्केटने काय केलं? चेंज ऑफ कॅरेक्टर केलं आणि तुम्ही सेल केला आणि तुमचा एसएल जाऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, तुम्ही सेल केला आणि तुमचा एसएल जाऊ शकतो. ठीक आहे, कारण की तुम्ही म्हटला ना कन्फर्मेशन घेणार चेंज ऑफ कॅरेक्टरचं, पण आलं होतं ना पहिल्यांदा इथे कन्फर्मेशन. हो, कन्फर्मेशन आलं होतं सर, पण कसं BOS साठी सर वेट पाहिजे ना कन्फर्मेशन साठी. तसं नसतं, लक्षात घ्या. BOS होस्तोपर्यंत वाट बघत बसला तर सगळा प्रॉफिट निघून जायचं, मार्केट मेकर बाहेर पडतील तोपर्यंत. तर मुवमेंट कसं कॅप्चर करायचं सर? त्याच मोमेंट, त्याच्यासाठी फेक चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं ते दाखवतो तुम्हाला मी इथे. ओके, हे बघा, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. ठीक आहे,
आता तुम्ही या केसमध्ये कोणत्या टाइम फ्रेमवर आहात हे महत्वाचं असतं. मग हा तुमचा टाइम फ्रेम कोणता आहे? 4 hours. 4 आवरचा. ठीक आहे, 4 आवरच्या टाइम फ्रेमवरून वरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. या 4 आवरच्या टाइम फ्रेमवरून वरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं आणि तो टाइम फ्रेम तुमच्याकडे असला पाहिजे कोणता? विकलीचा. हे बघा इथे या केसमध्ये तुम्हाला कोणता ट्रेंड दिसायला लागलाय? डाऊन. विकली मध्ये जर अप ट्रेंड असेल तर विकली मध्ये जर अप ट्रेंड असेल तर मार्केट खाली डाऊनला जाईल का? नाही, अपसाइड आहे. अप साइडला जाणार. मग हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर केलंय ह्याला बघून तुम्ही सेलचा डिसिजन घेऊ शकता का? नाही घेऊ शकत ना, बरोबर ना. याला बघून तुम्ही सेलचा डिसिजन घेऊ शकता का? नाही घेऊ शकत. मग इथं डिसिजन कोणता घ्यायचा आहे तुम्हाला? बायचा. का बायचा घ्यायचंय? कारण की ते हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर तयार केले ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतात? फेक. मार्केट मेकर असं फसवतात, लक्षात घ्या. कारण की मला माहिती आहे, मी इथं इंडिकेटर लावून दिलं ना इथे आणि तुम्हाला म्हटलं ना मी तुम्हाला इंडिकेटर देतो आणि तुम्ही माझ्या इन्स्टाच्या कमेंटला रील करा, हे करा, इंस्टाग्रामच्या रील्सवर कमेंट करा 5 आणि मला फोटो पाठवा, तुम्हाला मी इंडिकेटर देतो. पण लोकांचा काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय? इंडिकेटर दिलाय हो मी, पण वापरायचं कसं आहे कसं माहित नाही ना त्यांना, बरोबर ना. मार्केट हे फ्रॅक्टल आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. मार्केट हे फ्रॅक्टल आहे आणि तुमचा विचार हा फ्रॅक्टली झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण दाखवतो इथे. मार्केट फ्रॅक्टल आहे म्हणजे कसं असतं ते ऍक्च्युअल मध्ये. तुम्ही फ्रॅक्टलचा कधी विचार करत नाही मार्केटमध्ये. कुठं गेलं ते? फ्रॅक्टलचा कधी विचार केला का तुम्ही? बघा, फ्रॅक्टलचा कधी विचार केलाय का? इथे त्रिकोण आहेत भरपूर, दिसतात का हे त्रिकोण? हॅलो, आता सगळ्यात आवाज चांगला होता कोणाचा? सगळ्यात कोणाचा तरी आवाज चांगला होता, त्यांनी माईक ओपन करा, त्यांना मी चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. हा सर. बघा इथे सांगा मी तुम्हाला हा पझल दाखवला, ठीक आहे. या पझल मध्ये जे काही सगळे त्रिकोण आहेत, ट्रायंगल आहेत, ते मी बाजूला काढतो. मग तुम्ही फर्स्ट टाइम कोणता ट्रायंगल फील करणार याच्यामध्ये? फर्स्ट टाइम तुम्ही कोणता ट्रायंगल फील करणार? सगळ्यात मोठा पाहिजे. का मोठा करणार? बारके बसत नाही, बॅलन्स करतील, बॅलन्स त्याच्यावरच होतील सर्व. बारके बसतात ना, मग मोठाच का लावणार? बॅलन्स मॅच होण्यासाठी, बॅलन्स मॅच होण्यासाठी. बघा समजा हा असा तुम्ही ब्लॅक केला आणि सगळे छोटे छोटे तुम्ही त्रिकोण, तुम्ही छोटे छोटे सगळे जर त्रिकोण तुम्ही इथे भरत आला एवढ्या केसमध्ये, इथे असे छोटे छोटे, ओके. तर तो मोठा कुठं बसणार? यात बसू शकतो का मोठा? सांगा मला. नाही बसणार ना. मग सगळ्यात पहिला स्टार्टिंगला कोणता लावायला पाहिजे तुम्हाला? मोठावालाच लावावा लागेल ना. ज्यावेळेला तुम्हाला बोलायचं त्यावेळेलाच माईक ऑन करा. सगळ्यात पहिल्यांदा मोठावाला त्रिकोण बसवायला लागणार, बरोबर ना. हो, मोठा. मग त्याच्याशिवाय बारका बसणार नाही. बघा बाकीचे मग नंतर बसत जाणार असे, बरोबर ना. आणि मार्केट पण असंच आहे, लक्षात घ्या. तुम्ही मार्केटला अशा दृष्टिकोनातून जर बघितलं नाही तर मार्केटमध्ये तुम्ही झिरो आहे, लक्षात घ्या. झिरो. काय म्हणलं मी? अशा दृष्टिकोनातून मार्केटला जर नाही बघितलं तर झिरो आहे. आणि हे मॅच, ह्याचा वापर कधी केलाय का तुम्ही मार्केटमध्ये? या गोष्टीचा वापर कधी केलाय का मार्केटमध्ये? नाही सर. नाही, पण आता करणार तुम्ही. बघा हा जो मोठा जो ट्रायंगल दिसतो हा मंथलीचा टाइम फ्रेम आहे. हा मंथलीचा टाइम फ्रेम लावल्याशिवाय, विकलीचा टाइम फ्रेम लावल्याशिवाय आणि डेलीचा टाइम फ्रेम लावल्याशिवाय बाकीचे त्रिकोण मॅच करता येतील का? नाही सर. येतील का मॅच? नाही ना. म्हणून मार्केटला फ्रॅक्टल मध्ये बघायचं असं, लक्षात घ्या. फ्रॅक्टल मध्ये. कारण की हे जर त्रिकोण जर मॅच नाही झाले तर खालचे कसे मॅच होणार आहेत? नाही होणार ना. खालचे मॅचच नाही होऊ शकत, लक्षात घ्या. म्हणून मार्केटला फ्रॅक्टल मध्ये बघा. म्हणून मी प्रत्येक
प्रत्येक टाइम फ्रेमला डेलीला किंवा विकलीला किंवा मंथलीला अलाइन केलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही डेली विकली मंथलीवर कोणता ट्रेंड आहे तो बघा आणि तो जर अप ट्रेंड असेल तर खालच्या जो काही बॉटम आहे तिथे पण तुम्हाला अप ट्रेंडच गृहीत करायचा आहे. इकडे डाऊन ट्रेंड नाही गृहीत करायचा. इथे 4 आवर आहे ना तुमच्याकडे, पण विकली मध्ये समजा अप ट्रेंड आहे बघा. विकली मध्ये आता हे 4 आवरचं स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसतं आणि जे विकलीचं स्ट्रक्चर आहे ते असं दिसतंय. इथून इथपर्यंत आलं, ठीक आहे. आणि ते कुठं जाणार आहे, ते पुढं जायचं कुठं ते नंतर बघू आपण. ते बघा इथून इथपर्यंत, ठीक आहे. आणि हे विकलीचं स्ट्रक्चर आहे ते रेड कलरचं आहे, ठीक आहे. सांगा मला आता ही जी मुवमेंट आहे ती कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स. आणि ही जी मुवमेंट कोणती आहे? करेक्शन. आता इथनं पुढे मुवमेंट कोणती येणार आहे? इम्पल्स येणार ना. मग इम्पल्स जर येणार असेल तर या छोट्या इम्पल्सवर ट्रेडिंग करून चालणार आहे का तुम्हाला 4 आवरच्या? नाही ना. म्हणून हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर होतं, ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतात? फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. ओके, ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरला फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. तुम्हाला ट्रेड बघायचं असेल तर मी ट्रेड दाखवतो, ट्रेड कसा मारायचा असतो या फेक चेंज ऑफ कॅरेक्टरला. समजलं फेक चेंज ऑफ कॅरेक्टर काय? मोठ्या टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग छोटी टाइम फ्रेम जर तुमच्या विरुद्ध दिशा दाखवत असेल तर ते चुकीची गोष्ट असते, म्हणून त्याला फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात. जोपर्यंत इथे बुलिश चेंज ऑफ कॅरेक्टर होत नाही तोपर्यंत तुम्ही बायचा ट्रेड घेऊ शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे सर. योच पॅटर्न जरा चार्ट मध्ये लावून जरा दाखवते सर. हा दाखवतो, चार्ट मध्ये दाखवतो. ठीक आहे. आता एक काम करू आपण, तुम्हाला मी डिफरन्स बिटवीन एमएसएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतो. ओके, माईक बंद करा जरा. हाच गेम तुम्हाला मी एमएसएस मध्ये आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये दाखवतो. डिफरन्स बिटवीन चेंज ऑफ कॅरेक्टर आणि एमएसएस. ओके, भरपूर लोकांना एमएसएस म्हणजे काय माहिती नाही आणि चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय माहिती नाही. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे मार्केट दिशा बदलते आणि एमएसएस म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट करत आहे. ओके, आता या दोन्ही केसमध्ये इथलंच एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला मी. इथलंच एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि एमएसएस मध्ये कन्फ्युजन कोण कोण आहे? भरपूर लोक एमएसएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये कन्फ्युज आहेत. ठीक आहे, मग त्याच्यासाठी पहिल्यांदा मार्किंग करायला लागते. लक्षात घ्या, मार्किंग जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला गोष्टी समजत नाहीत. ठीक आहे, हे बघा इथे हे अशा पद्धतीचं मार्किंग लागते तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही समजू शकत नाही चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या केसमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं होणार आहे? या केसमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं होणार आहे? हायर आहे वरती. हायर आयच्या वरती. ठीक आहे, बघा यो हायर आहे, ह्याच्या वरती जेव्हा पण मार्केट जाईल त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे, बरोबर ना? आणि इथून ज्या वेळेला मार्केट खालीपर्यंत आलेलं असते आणि खालीपर्यंत आलेलं असतं आणि त्या खालीपर्यंत जे काय मार्केट आलेलं असतं त्या खालच्या इथून ज्या वरनं खालीपर्यंत जी मुवमेंट आलेली असते त्या मुवमेंट मधला एक पुलबॅक असतो. पुलबॅक, त्या मुवमेंट मधला एक पुलबॅक असतो. लक्षात घ्या, पुलबॅक. तो जो पुलबॅक असतो त्याच्या वरती जेव्हा पण मार्केट क्लोज होतं वरती जाऊन त्यावेळेला त्याला काय म्हणतात? एमएसएस म्हणतात. बघा इथे तुमचा एमएसएस कुठे होईल? इथे होईल. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे होणार आहे? वरती होणार आहे. मग तुम्ही मला सांगा, चेंज ऑफ कॅरेक्टरचा ट्रेड चांगला का एमएसएसचा ट्रेड चांगला? स्टॉप लॉस कोणत्या ट्रेडला कमी द्यायला लागतो? एमएसएसचा. एमएसएस हा पुलबॅक आहे, लक्षात घ्या. एमएसएस हा पुलबॅक आहे आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हा काय आहे? स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, जेव्हा पण मार्केट ह्याच्या वरती जाणार असं
त्याच्यानंतर करेक्शन करेल थोडं आणि त्याच्यानंतर वरती जाईल. ट्रेड कुठं घेणार आहे तुम्ही? इथे घेणार आहे. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर इथे येणार मार्केट आणि तुम्ही इथे ट्रेड घेणार. ही एंट्री चांगली का ही एंट्री चांगली सांगा मला. ह्याचा एसएल केवढा बघा आणि ह्याचा एसएल केवढा बघा. सांगा मला चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके, चॅट वर दाखवतो तुम्हाला मी, तुम्हाला समजेल. ठीक आहे. MSS मध्ये आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये काय फरक आहे आणि चेंज ऑफ फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कसं असतं. ओके, ते पण दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. एकच मिनिट. म्हणजे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. गोल्ड मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा टाइम फ्रेमचा बदल कसं करायचं असतं तर पहिल्यांदा बघा कोणत्या टाइम फ्रेमवर आहे मी. 4 तासाचा. ठीक, 4 तासाचा. ठीक आहे. रिप्ले मोड लावतो. 4 तासाचा टाइम फ्रेमवर आहे. ठीक आहे. मी एकच मिनिट. काय झालं ह्याला आणि हे बघा 4 तासाच्या टाइम फ्रेमवर आहे मी आणि त्याच्यानंतर मी विकलीच्या टाइम फ्रेमवर गेलो. ठीक आहे. विकलीच्या टाइम फ्रेमवर ट्रेंड कोणता आहे सांगा मला. एकच मिनिट चेक करूया. विकली टाइम फ्रेमवर ट्रेंड कोणता आहे बघा. अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे बरोबर आहे का. आणि 4 तासाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला इथे मार्केट खाली येताना दिसतं. ठीक आहे. इथे तुमचा हायर लो बनलाय. हायर लोच्या खाली जेव्हा पण मार्केट जातं तेव्हा काय होतं इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होतं बरोबर ना. पण विकलीचं ट्रेंड कोणतं आहे तुमचं. अप ट्रेंड. विकलीचा बुलिश आहे बरोबर ना. विकलीचा तुमचा बुलिश आहे. मग 4 आवरचा कोणता पाहिजे. बुलिश पाहिजे का बेरिश पाहिजे. बुलिश. बुलिश पाहिजे. बुलिश पाहिजे. ठीक आहे. 4 आवरचा पण तुमचा बुलिश पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथे जे चेंज ऑफ कॅरेक्टर झाले 4 आवरला. मग इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं मग इथून खाली मार्केट आलं तर इथे वरती केल्यानंतर सेल करणार का तुम्ही. सेलचा ट्रेड घेणार का इथे. नाही घेणार. लक्षात घ्या. ओके. कारण की हे जे चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्हाला जे दाखवण्यासाठी जे दाखवलेलं आहे या चेंज ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतात. फेक म्हणतात. तुम्हाला गंडवण्यासाठी केलेलं असतं. ठीक आहे. मग याच केसमध्ये हे चेंज ऑफ कॅरेक्टर आणि खालचा एक सपोर्ट बघायचा असतो. इकडून खाली जो सपोर्ट असतो त्या सपोर्टवर जायचं आणि तो सपोर्ट काय असतं एकतर FVG असणार आहे कोणता ना कोणता तरी. तो FVG बघायचा. त्या FVG मध्ये मार्केट गेले की काय करतं मार्केट परत वरती जातं. हे बघा इकडे दिसतो का हा FVG. हा FVG आहे. या FVG मध्ये मार्केट गेल्यानंतर ना वरती जाणार. ओके. आणि परत मी 4 आवरवर आलो कारण की मला सपोर्ट बघायचा होता. टाइम फ्रेम आलाय करतोय लक्षात घ्या. मी
टाइम फ्रेम आलाय. बघा इथे आता तुम्ही मला सांगा, इथे जर चेंज ऑफ कॅरेक्टर जर झालं आणि परत तुमचं पुढचं चेंज ऑफ कॅरेक्टर इथे वरती टॉपला होणार आहे, मग एवढी वाट बघत बसणार आहे की तुम्ही चेंज ऑफ कॅरेक्टर होण्याची ट्रेड घेण्यासाठी? नाही. बघा एवढी वाट बघत बसणार आहे काय चेंज ऑफ कॅरेक्टर होण्याची? नाही होणार. मग काय बघून ट्रेड घेणार आहे? काय बघून ट्रेड घेणार? एमएसएस बघून ट्रेड घेणार आहे. ओके. आणि तो एमएसएस कोणता असला पाहिजे? बुलिश एमएसएस असला पाहिजे. ठीक आहे. आता बघा इथे मी कसं ट्रेड घेतो बघा इथे. हे चेंज ऑफ कॅरेक्टर फेक आहे मला माहिती आहे, कारण की वरचा टाइम फ्रेम बुलिश आहे, 4 आवरचा पण मला बुलिश पाहिजे आणि एमएसएस पण मी बुलिश बघणार आहे. ठीक आहे. मग इथे जोपर्यंत या पीओआय ला टॅप करत नाही मार्केट तोपर्यंत बुलिश एमएसएस होणार नाही. ठीक आहे. बघा इथे हा जो पुलबॅक आहे ह्याच्या वरती जेव्हा पण मार्केट जाईल त्यावेळेला इथे काय मिळणार आहे तुम्हाला? एमएसएस मिळणार आहे. आणि तोच पुलबॅक परत त्याला शिफ्ट झाला इकडे. बघा तोच पुलबॅक इथे शिफ्ट झाला. एमएसएस झाला का बघा? बघा एमएसएस झाला का? ही कॅन्डल एमएसएस च्या वरती जाऊन क्लोज झाली. एमएसएस झाला. ओके. एमएसएस झाल्यानंतर ना परत मी तिथला फेअरवेल गॅप मार्क केला आणि त्या फेअरवेल गॅप मध्ये जेव्हा पण येईल त्यावेळेला मी काय करणार आहे, बाय साईडला एंट्री टाकणार आहे आणि एसएल माझा ह्याच्या खाली असेल. ओके. आणि टार्गेट कुठपर्यंत असणार आहे? चेंज ऑफ कॅरेक्टर पर्यंत असणार आहे. हो का? मार्केटने तुम्हाला टार्गेट दिले का नाही बघा जरा. टार्गेट दिले मार्केटने? दिले सर. दिले ना? हो. बरोबर आहे का? मग तुम्ही तिथे जर सेलचा जर ट्रेड टाकला असता तर चुकीच्या दिशेला गेला असता ना तुम्ही. बरोबर आहे का? तुमचा स्टॉप लॉस गेला असता. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, मार्केट फ्रॅक्टल आहे. फ्रॅक्टल बघता आला पाहिजे मार्केटला तुमचं. बरोबर आहे? कळलं? फ्रॅक्टल बघता आलं पाहिजे. लक्षात घ्या, फ्रॅक्टल जोपर्यंत तुम्हाला बघायला येत नाही तोपर्यंत ट्रेड टाकता येत नाही. ओके. प्रॉपर. कारण की मी एमएसएस वगैरे. हा बोला. इथं लेफ्ट साइडला तुम्ही जे एचएच बीओएस लिहिलंय ना, हायर आहे बीओएस, हा त्याच्यावरचा पण स्विंग सर तो पण बीओएस असू शकतो ना? कोणता? तो का मार्क? हा ना. हा हा. ऍक्च्युली हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ना माझ्याकडे, हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे हे मार्केट मेकर आहे. लक्षात घ्या, हे मी केलेलं नाही. हे ऑलरेडी मी इंडिकेटर लावला, इंडिकेटर मधून आले ते. ओके. ते तुम्हाला मी उद्या शिकवणार आहे, उद्याच्या केसमध्ये. ओके. ओके सर. हे जे स्ट्रक्चर मॅपिंगचं जे हे असतं ते फेक चेंज ऑफ कॅरेक्टर कुठं होतं, बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उद्या शिकवणार आहे मी तुम्हाला. माईक ऑफ करा. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. एमएसएस हा एक पुलबॅक असतो. लक्षात घ्या, पुलबॅक उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला समजेल पुलबॅक काय असतो. तो पुलबॅक समजला की एमएसएस समजेल. ठीक आहे. मार्केट तुम्हाला गंडवण्यासाठी चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतं आणि त्याच्यानंतर वरती जातं. कधी पण वापरताना 3 टाइम फ्रेम वापरायचे. लक्षात घ्या, 3 टाइम फ्रेम. 3 टाइम फ्रेम शिवाय काम करायचं नाही. ओके. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, बघा डेलीचा जर टाइम फ्रेम असेल तर त्याच्यापेक्षा खाली कोणता टाइम फ्रेम आहे? 1 आवरचा. ओके. आणि 1 आवरच्या नंतर 15 मिनिटाचा, अशा टाइम फ्रेमच वापरायच्या. विकलीचा असेल तर 4 आवर आणि त्याच्यानंतर 4 आवर 30 मिनिट वापरायचं. असं अशा टाइम फ्रेम वापरायच्या. नाहीतर अशा टाइम फ्रेम जर तुम्ही वापरत नसाल, इथे सपोर्ट रेजिस्टन्स बघायचा मोठा टाइम फ्रेमचा, इथे स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आणि इथे एंट्री घ्यायची. ओके. अशा पद्धतीनं ट्रेड अनालिसिस करायचा असतो. नाहीतर 15 मिनिटं 20 मिनिटं 1 तास हे लावून जर बसला तर मार्केट तुम्हाला जगू देणार नाही कधीच. प्रॉफिट येणार, प्रॉफिट जाणार. पण हा ट्रेड मी बॉटमला पकडला, अजून पण माझ्या एसएल कडे गेलेली नाही ट्रेड. बघा गेला नाही गेलेला. ठीक आहे. समजलं फेक ऑफ चेंज ऑफ कॅरेक्टर. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं? किती जणांना समजलं फेक चेंज ऑफ कॅरेक्टर काय असतं? मेसेज करा क्लिअर. ज्यांना पण समजलं त्यांनी क्लिअर मेसेज करा. ज्यांना समजलं नाही त्यांनी माईक बंद करा बोला. टाइम फ्रेम
2 याने कमी करायच्या. डेलीला 1 आवर, विकलीला 4 आवर. हो, आजचं लेक्चर युट्यूबला अवेलेबल होईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके. हॅलो. बोला. तर चेंज ऑफ कॅरेक्टर हा मोठ्या टाइम फ्रेम वर राहतो आणि MSS हा शॉर्ट टर्म वर राहतो ना. नाही. बघा, मार्केट हे फ्रॅक्टल आहे. तुम्ही ज्या टाइम फ्रेमवर बघता त्या टाइम फ्रेमवर चेंज ऑफ कॅरेक्टर पण येते आणि MSS पण तिथंच येतो, लक्षात घ्या. पण MSS हा एक पुलबॅक आहे. बघा, तुम्हाला परत एकदा ड्रॉइंग मध्ये दाखवतो. इथून मार्केट वरनं खाली आलंय, ठीक आहे. हा मेजर जो हाय असतो, या मेजरच्या हायच्या वरती जेव्हा पण मार्केट जातं त्यावेळेला चेंज ऑफ कॅरेक्टर होतं, मेजर हायच्या वरती. आणि या मेजर हायच्या ही जी लॅग असते खाली आलेली, ह्या लॅग मध्ये एक पुलबॅक असतो. पुलबॅक म्हणजे मार्केट इथे काय केलेलं असतं, थोडंसं इथनं खाली गेलेलं असतं, थोडंसं वरती गेलेलं असतं आणि परत खाली गेलेलं असतं थोडंसं. आणि त्या थोड्याशा पुलबॅकच्या वरती जेव्हा पण मार्केट जातं तेव्हा तिकडे काय होतं, MSS होतो. आणि ह्या दोन्हीच्या दोन्ही टाइम फ्रेम सेमच असतात. ओके. मोठ्या टाइम इंटरनल स्ट्रक्चर मध्ये होतं ना. हा, इंटरनल स्ट्रक्चर मध्ये होतं हे. हा, तेच म्हणतो ते. म्हणजे कसं दोघांमध्ये फरक समजायचा होता काय. दोघांमध्ये फरक आता इकडं तुम्हाला मगाशी फरक समजला असेल. मगाशी जो ट्रेड होता इथला 4 आवरचा, त्याचा चेंज ऑफ कॅरेक्टर इथं वरती होणार होतं बघा, या हायर हायच्या इथं. मग एवढ्या वेळ थांबणार होता का इथपर्यंत जायच तोपर्यंत? नाही. मग त्याच्यासाठी जो पुलबॅक आहे इथं, पुलबॅक बघायचा असतो इथला. इथे एक पुलबॅक होता, त्या पुलबॅकच्या वरती मार्केट काय करतं, इथे हा पुलबॅक होता बघा इथे, हा पुलबॅक. ह्या पुलबॅकच्या वरती मार्केट काय करते, MSS देतं. आणि MSS दिल्यानंतर वरनं मार्केट परत खाली येणार, एंट्री घ्यायची आणि त्याचा SL इथे टाकायचा. समजलं? ठीक आहे सर. ओके. हॅलो. MSS चेंज ऑफ कॅरेक्टर, फेक चेंज ऑफ कॅरेक्टर आणि BOS क्लिअर असेल तर क्लिअर कमेंट करा. आणि ज्यांना पण कन्फ्युज व्हायला लागलंय त्यांच्यासाठी मी एकदा एक्सप्लेन करतो, ठीक आहे. बघा, MSS तुम्हाला आता लगेच समजणार नाही. MSS उद्याच्या लेक्चर मध्ये समजून येईल, ठीक आहे. कारण की तो पुलबॅक जो असतो तो मार्किंग करायला येत नाही, तो उद्या मी शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे. ओके. बाकी BOS चेंज ऑफ कॅरेक्टर. हॅलो. हा बोला सर, हे हायर लोअर हाय हे कोणत्या टाइम फ्रेमवर मार्क करायचं? मिडल टाइम फ्रेमर, मधल्या टाइम फ्रेमवर. म्हणजे थोडक्यात ते टाइम फ्रेम असणार तुमच्याकडे 1 आवरचा किंवा 4 आवरचा. आणि तो फ्रॅक्टल प्रमाण असतो, त्याच्या पण खाली तुम्ही मार्किंग करू शकता 15 मिनिटाला. पण जोपर्यंत हा मोठा त्रिकोण मॅच होत नाही ना मार्केटमध्ये, मोठा त्रिकोण मॅच झाल्याशिवाय तर छोटे लावणार आहे का तुम्ही? नाही. का लावणार नाही ते पण दाखवतो तुम्हाला मी. 15 मिनिटाचं जर स्ट्रक्चर तुम्ही इथे बघितलं तर भरपूर हायर लो दिसतात बघा. कसे ट्रेड करणार या किचकट याच्यामध्ये? तुम्ही करू शकता बघा, करता येते का? पण ह्याचा जो लो कुठं बसणार आहे हा तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये दिसतो. ह्याचा लो कुठं बसणार आहे तो, मग त्याचा लो मार्क करून बघा. याचा लो आपल्या ह्याच्यावर असतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर असतो. इथनं मी मोठ्या टाइम फ्रेमला गेलो आणि मोठ्या टाइम फ्रेमला जेव्हा पण गेलो त्याचा लो जो आहे कुठे गेला, इथे लो आहे इथे. बघा, त्याचा जो लो आहे तो मोठ्या टाइम फ्रेमच्या एका FVG मध्ये बसतो. बघा, बसला का? येस सर. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही 15 मिनिटावर एवढं ट्रेड घ्यायला लागलाय, बाय सेल बाय सेल बाय सेल, पण मला हे कळालं ना इथनच मार्केट वरती जाणार आहे, मी कशाला बघत बघतो बाकीचं? इथनं केवढी चांगली मुवमेंट आहे. डेली आणि वीकली मध्ये काय बघायचं सर? डेली आणि वीकली मध्ये POS बघायचे असतात. POS डेली विकली मध्ये POI बघायचे असतात. 1 आवर 4 आवर मध्ये स्ट्रक्चर मॅपिंग करायचं असतं आणि त्याच्यापेक्षा छोटा टाइम फ्रेमवर काय करायचं असतं, एंट्री टाकायचे असतात. ओके सर. याचं लॉजिक लागतं, लक्षात घ्या. बायस नॅरेटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, तरच मार्केट तुम्ही सांगू शकता की कोणत्या बाजूला जाणार आहे. ओके. येस सर. BOI चेंज. हॅलो.
डेली विकली मध्ये पीओआय बघायचे असतात. बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर, एमएसएस फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. क्लिअर आहे? क्लिअर असेल तर मेसेज करा फास्ट मध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे जे स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आहे, हे स्ट्रक्चर कसं मॅप केलं जातं प्रॉपर पद्धतीने मार्केट मेकरनं ते दाखवतो तुम्हाला, आणि त्यानुसार एंट्री कशा घ्यायच्या ते पण दाखवतो. कारण की लोक काय करतात, इथं हायर आय देतात, पण मार्केट मेकरचा हायर आय इथं कधीच बनत नाही. लक्षात घ्या, तो वेगळ्या पद्धतीने बनतो. कसा बनतो तो तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवणार आहे, आणि त्यानुसार एंट्री कशा घ्यायच्या त्या पण दाखवतो. ती जरी स्ट्रॅटेजी जरी तुम्ही वापरली तरी तुम्ही प्रॉफिटेबल बनू शकता. लक्षात घ्या. ओके, ज्यांना पण काय प्रॉब्लेम असेल त्यांनी मेसेज करा. ऍप्लिकेशन वगैरे फॉरेक्स ट्रेडिंगचं वगैरे काय प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा ग्रुपला किंवा पर्सनलला मेसेज करा. तुम्हाला प्रॉपर गायडन्स दिला जाईल. ठीक आहे सर. फेक चेंज एकदा परत सांगता का? फेक चेंज ऑफ कॅरेक्टर हे टाइम फ्रेमच्या अगेन्स्ट असतं. ओके, बघा विकलीच्या टाइम फ्रेमवर मार्केट वरती चाललंय. ठीक आहे, मग विकलीच्या टाइम फ्रेमवर मार्केट वरती चाललंय आणि थोडंसं वळलंय, बरोबर. मग मार्केटने डाऊन ट्रेंड चालू केलं का? नाही चालू केला. मग त्यावेळेलाच इथे मार्केट करेक्शन करायला ना विकलीला. मग करेक्शन नंतर कुठं जाणार आहे? वर जाणार. विकली अप ट्रेंड. मग तेच तुम्हाला 4 आवर मध्ये इथं असा डाऊन ट्रेंड, या एवढ्याशा केस मध्ये इथं असा तुम्हाला डाऊन ट्रेंड दिसत असतो असा, बरोबर आहे का? इथनं मार्केट वरती जातं, असं चेंज ऑफ कॅरेक्टर देतं, परत खाली येतं, परत इथं चेंज ऑफ कॅरेक्टर देतं तुम्हाला. आणि मग त्यावेळेला तुम्हाला इथं 4 आवर तुम्ही अभ्यास नाही करत ना विकलीचा कधी, मग इथं 4 आवर चेंज ऑफ कॅरेक्टर दिसतं, म्हणून तुम्ही काय करताय, इथं फिबोनाची लावताय आणि गोल्डन झोन 0.5 0.68 काय तर असतं गोल्डन झोन, इथनं सेल मारताय, बरोबर आहे का? आणि एसएल याच्यावरती असतो असं, आणि टीपी कुठं असतो? ह्याच्या खाली कुठं तरी. आणि त्यावेळेलाच मार्केट काय करतं, तो इथं जरासा प्रॉफिट दिल्यासारखं करतं आणि कुठं जातं? एसएल कडे जातं. का? काय एसएल कडे जातं? हा 4 आवरचा ट्रेंड आहे आणि विकली अप ट्रेंड आहे. मग अप ट्रेंड मध्ये मार्केट कशासाठी आले? करेक्शन करायला आले. मग करेक्शन केल्यानंतर मार्केट कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे. मग तुम्ही मला सांगा, एवढ्याशा छोट्याशा मुवमेंट मध्ये प्रॉफिट घेण्यापेक्षा या खालच्या बॉटम पासून बाय करून एवढा मोठा प्रॉफिट घ्या ना, बरोबर ना? लोकांचा काय प्रॉब्लेम होतो सांगू का तुम्हाला? लोक, मला तर वाटतंय माझ्या केसमध्ये 1 आवर 15 मिनिटं 5 मिनिटं आणि 1 मिनिटं ह्याच्यावरती लोक जात नाही. जातात का? बरोबर, कधीच जात नाहीत, बरोबर ना? म्हणून सगळ्यात जास्त, कारण की त्यांना भूक लागलेली असते पैशाची, रोज पैसे पाहिजे असतात त्यांना. रोज ज्यांना पैसे पाहिजे असेल त्यांना मार्केट पहिल्यांदा मार्केटमध्ये फिरवून आणतं. लक्षात घ्या, फिरवून आणतं, जरा चक्कर येतो पण फिरवून आणतं असं, आणि त्याच्यानंतर मग शिकवतो मग मार्केट काय आहे ते. मग त्यावेळेला तो टिकला तर ठीक, नाही टिकला तर मग काय विषय सोडून द्या त्याचा, बरोबर आहे ना? बघा तुम्ही, मार्केट तसंच आहे, अनुभव भरपूर जणांना असतील यातला. म्हणून कमीत कमी तुम्ही टाइम फ्रेम बघताना 1 आवरच्या वरचे टाइम फ्रेम बघा, तिथे काय स्ट्रक्चर दाखवते मार्केट ती बघा, आणि त्याच्या हेतूने पुढे ट्रेड घ्या. ठीक आहे, आता गोल्ड बघा, इथे 4 आवर लावतोय गोल्ड, मी 4 आवर लावतोय. गोल्ड मध्ये कोणता ट्रेंड आहे बघा? ट्रेंड कोणता चालू आहे बघा? अप ट्रेंड आहे, आणि मार्केट सगळ्यात टॉपला आहे, सगळ्यात टॉपला आहे. इथे टॉपला बाय करू शकता का अप ट्रेंड मध्ये? तुम्ही या एवढ्या टॉपला बाय करू शकता का? नाही, रिप्लेसमेंट पाहिजे. जिथनं करेक्शन येणार आहे तिथं बाय करायला लागला तुम्ही, बरोबर ना? नाही करू शकत बाय. ओके, आणि तुम्ही सांगा मला, इथे सेल करू शकता का तुम्ही? नाही, सेल पण नाही करू शकत. का नाही करू शकत सांगतो तुम्हाला मी. विकली कॅन्डलला जर बघितलं तर तुम्हाला ती गुंडळून नेईल वरती. नेणार का तुम्हाला गुंडळून वरती सेल केल्यावर? बरोबर काय? म्हणून कधी पण मार्केटमध्ये लक्षात घ्या, मार्केटमध्ये फिबोनाची नुसार
मार्केटला आखून घ्यायचं पहिल्यांदा. ही फिबोनाची टाकली, समजा मार्केट तुमचं इथनं इथपर्यंत गेलंय, इथनं इथपर्यंत गेले मार्केट, जोपर्यंत हा 0.5चा जो एरिया आहे याच्या खाली जोपर्यंत येत नाही मार्केट तोपर्यंत बाईंग नाही करायचं ना. तर याच्यावरती कुठं जर बाईंग करायला गेला आणि सेलिंग करायला गेला तर मार्केट तुम्हाला काय करणार, गुंडाळणार. काय करणार मार्केट तुम्हाला, गुंडाळणार. बघा गुंडाळते की नाही ते. प्रीमियम डिस्काउंट हा विचार करायचा असतो आणि लोक सगळ्यात जास्त प्रीमियम डिस्काउंट विचार करत नाही. 15 मिनिटावर लावायची फिबोनाची कुठली तरी गोल्डन झोनवर स्ट्रॅटेजी चांगली चालते म्हणून, हे बघा असं 15 मिनिटावर लावायची, इकडे कुठेतरी फिबोनाची गोल्डन झोनला आलंय मार्केट म्हणून तुम्ही काय करताय, प्रॉफिट करायला जाताय. इथं बघा, इथं गोल्डन झोनला आलं, बाय केला, चांगला प्रॉफिट दिसायला लागला. पण त्याला एवढाच प्रॉफिट देते मार्केट, कधी मोठा प्रॉफिट देत नाही, कारण की तो शेवटी 15 मिनिटावर ट्रेड करतोय. ओके, 15 मिनिटावर, कारण की त्याला मोठ्या ज्या मुवमेंट असतात त्या दिसत नाहीत. बघा इथे परत इथं मार्केटने 15 मिनिटाच्या हिशोबावर फिक्स चेंज ऑफ कॅरेक्टर केलेला आहे आणि मार्केट परत वरती चाललंय, पण वरती जास्त जाणार नाही आहे कारण की तशी कंडिशन बनवली वरती. ठीक आहे, समजलं? स्ट्रक्चर मॅपिंग लावलंय, त्याचं इंडिकेटर कोणतं आहे? ते इंडिकेटर उद्याच्या सेशन मध्ये शेवटला मिळेल तुम्हाला. पहिल्यांदा मी जो स्टडी देणार आहे तो स्टडी केला तरच इंडिकेटर देणार आहे, नाही तर अदरवाईज नाही देणार. ओके ओके सर. कारण की पहिला इंडिकेटर काय काम करतो हे तर माहित पाहिजे ना तुम्हाला. ओके, बरोबर. ठीक आहे. ओके ठीक आहे. एक मिनिटात इथे पीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर सगळं क्लिअर. आणखी कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा. मध्ये म्हणजे आवाज येत नाही तुमचा, आवाज येत नाही. हॅलो, आता येतोय? माईक सेशनचं नेटवर्क वगैरे. एक काम करा, चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमचं काय असेल ते चॅट बॉक्स मध्ये टाका, तुम्हाला सांगतो मी. हॅलो सर, आता येतोय आवाज? हा येतोय. सर ते सेशन्स जे असतात न्यूयॉर्क, लंडन वगैरे, ते इम्पॉर्टंट असतात का? म्हणजे त्याचं काय असतं? तुम्ही मला एक सांगा, सेशनचा हाय आणि लो स्वीप झाल्यानंतर तुम्ही ट्रेड घेताय, बरोबर? बरोबर. पण तुम्ही समजा सेशनचा हाय स्वीप व्हायला लागलाय, ठीक आहे, आणि सेशनचा जो इंडिकेटर आहे तो 5 मिनिटांनी 15 मिनिटाला दिसतो, त्याच्यावरती दिसतो का चांगला? नाही दिसत. मग सेशनचा हाय जर स्वीप होत असेल आणि तुम्ही सेलचा जर ट्रेड घ्यायला लागलाय आणि मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे तर चालेल का? नाही, नाही चालणार. मग सेशन उपयोगाचं आहे? नाही. नाही. सेशन उपयोगाचं कधी आहे? तुम्हाला 1 आवर, 4 आवर आणि डेली विकली ह्यांचे बायस अँड नॅरेटिव्ह हे जर क्लिअर असतील तरच तुम्हाला ते वापरता येतात, अदरवाईज नाही वापरता येत. ओके ओके. कारण की इथे बघा 5 मिनिटाला सेशन लावला मी, इथे लावतो सेशन बघा, हे सेशन 5 मिनिटांनी 15 मिनिटाला. माईक जरा बंद करा, माईक जरा बंद करा. हे बघा या सेशन मध्ये काय झालं, आता इथला UTC 4 आहे, ठीक आहे. टोकियोचा जो सेशन आहे त्याच्या खालची लिक्विडिटी मार्केटने खाल्ले का? बरोबर. हा, आणि MSS पण दिलाय म्हणून समजा ट्रेड तुम्हाला इथं मार्केट टाकायला देणार, पण मार्केट खाली जाणार. का खाली जाणार? मार्केट कुठे आहे? टॉपला आहे. मार्केट टॉपला आहे. टॉपला बाईंग केलं चालते कधी? नाही, बरोबर ना? कारण की कोणत्याही पीओआयचा सपोर्ट नसताना लो स्वीप किंवा हाय स्वीप जर सेशनचे होत असतील तर ते प्ले करणं चुकीच्या पद्धतीचं असतं. ओके, त्याच्या मागे बायस, नॅरेटिव्ह, पीओआय वगैरे सगळं लागतं, त्याशिवाय ट्रेड देत नाही तो. ओके, आणि मला तर वाटतं या सेशनची काही गरज नाही. मी अजूनपर्यंत माझ्या स्टुडंटला सेशन वगैरे काही शिकवलेलं नाही. ओके ओके सर.
व्हिडिओ युट्यूबला भेटतील. ज्यांना पण व्हिडिओ बघायचे त्यांनी युट्यूबला बघून घ्या. ओके. बेसिक स्किप केलेलं आहे. बेसिक साठी भरपूर लोक थांबत नाही. बेसिक स्किप केलंय, पण बेसिकचे पण व्हिडिओ आहेत युट्यूबला. जे बिगिनर्स आहेत, टोटली बिगिनर्स आहेत, ज्यांना मार्केट माहित नाही त्यांनी व्हिडिओ बघून घ्या बेसिकचे. त्याच्यामध्ये पण भरपूर काही अशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर काही गोष्टी अशा क्लिअर करून मी दिलेल्या आहेत. ओके. ऋषी सर आवाज येतोय? ऋषिकेश सर आवाज येतोय? गवस सर, ऋषिकेश गवस सर आवाज येतोय? हा सर बोला. गोष्टी क्लिअर झाल्यात? सर मी आत्ता झालो होतो ना, आत्ताच जॉईन झालोय. ते मला थोडा एक वीक हा वीक थोडा उशीरच होणार आहे. तेच म्हणून ठीक आहे, तुम्हाला चालेल. विचारणार होतो. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मला मेसेज करा, मी तुम्हाला हा. गायडन्स करतो. व्हिडिओ वगैरे युट्यूबला येतील आणि याच्या नंतरचे व्हिडिओ सगळे तुम्हाला गुगल मीटला ह्याला मिळतील, गुगल ड्राईव्हला. ओके. हा चालेल. बाकी पुढचे रेकॉर्डेड लेक्चर कुठे समजा मिस झाला तर कुठे भेटणार तो? मेसेज करा, मी तुम्हाला देतो त्याच्या लिंक्स. काय प्रॉब्लेम नाही. हा चालेल. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर करून जोपर्यंत तुम्ही ट्रेड मारत नाही स्वतः, तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर मिळतील. ओके. बाकी बेसिक माझं क्लिअर आहे, कारण तुम्ही सुरुवातीच्या जेव्हा व्हिडिओ तुमच्या युट्यूबवर अपलोड केला तेव्हापासून मी तुम्हाला जॉईन आहे. ते बेसिक सगळं बघतच असतो. ओके, ठीक आहे. पण बेसिक मध्ये जे काही लॉजिक आहे किंवा ते बेसिकचं लॉजिक वापरून पुढे कसं जायचं आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल. ठीक आहे. हो, म्हणून आता एवढे 1 वर्ष थांबून म्हटलं आता पेड स्कोर करूया तुमचा. ठीक आहे. आपल्या कोरची फी तेवढी पण जास्त नाही आहे. तुम्हाला मी तो प्रॉफिट काढून देऊ शकतो त्या पद्धतीने, मार्केट जर प्रॉपर तुम्ही समजून घेतलं तर. कारण की सगळ्यात मेन महत्वाचे आपले जे स्टुडंट आहेत त्यांना डायरेक्शन माहित असतं मार्केट कुठं जाणार आहे ते. त्यामुळे ते लोक फेल होत नाहीत जास्ती करून. ते तर समजायला पाहिजे. फेल होत नाहीत याचा अर्थ ते प्रॉफिटेबल आहेत. ओके. ट्रेड नाही मिळाला तरी ते ट्रेड नाही टाकले तरी प्रॉफिटेबल आहेत ना. दिवसाचं का लॉस घालवत आहेत? ते नाही घालवत ना. नाही घालवत. हा, अशा पद्धतीने. ठीक आहे. ओके, चालेल. हा आताचा व्हिडिओ युट्यूबवर येणार ना? हो, 100%. उद्यापर्यंत जो आता हा सध्या सकाळी 3ला आपल्याला मिळतो आणि त्याच्यानंतर ना सकाळी 11 वाजेपर्यंत अपलोड करतो. ठीक. बाकी काय प्रॉब्लेम आहे? हा, पेड समजा मिस झाले तर मला ते नंतर पाहिजेच. ओके, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. हा, काही प्रॉब्लेम नाही. मिळेल ते तुम्हाला. मेसेज करा मला. ठीक आहे. हो, थँक्यू. हा, राजश्री मॅडम आवाज येतोय? हो सर. काय काय गोष्टी क्लिअर झाल्यात? सर होते, करत आहे मी थोडं आज पण क्लिअर झालं बरंच. ओके, ठीक आहे. बीओएस कळालं काय आहे? हो सर. चेंज ऑफ कॅरेक्टर समजलं काय आहे? हो सर. त्याच्यानंतर ना इम्पल्स करेक्शन वगैरे समजलं ना? हो सर. थोडंसं चार्ट वर इम्प्लिमेंट करायला चालू करा, कारण की ह्या गोष्टी समजल्याशिवाय पुढे कसं सर्व्हाइव्ह करायचं समजत नाही. ओके. हो सर, नक्कीच. हा, चालेल. ठीक आहे. हॅलो, कोणाचा काही प्रश्न आहे का? कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आजचं सेशन आपण थांबवणार आहे. उद्याच्या सेशनला तुम्हाला मी स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं, स्ट्रक्चर मॅपिंग करून ट्रेड कसे घ्यायचे, त्याच्यासाठी काय काय पाहिलं पाहिजे हे सगळं दाखवणार आहे. ठीक आहे. हॅलो, शिल्पा मॅडम, क्लिअर होते सगळं? हो सर. कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर झाल्या जातात तुमच्या? आजच्या सगळ्या झाले ना? हो सर. इम्पल्स करेक्शन, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, बीओएस चेंज ऑफ कॅरेक्टर आणि फेक चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे. आणि एमएसएस पण. ठीक आहे क्लिअर सगळं? हो सर. चालेल. ठीक आहे. हॅलो. हा, बोला. सर माझ्याकडे एक्सनेसची ऍप होती.
मी त्यामध्ये केवायसी वगैरे सर्व करून ठेवलंय, पण ते जे ईएल अकाउंट आपण ओपन करतो ना, ते सर्व नव्हतं केलं मी. ऍक्च्युअली डिपॉझिट करणार होतो तेव्हा ते झालं बंद व्हायचं. मग तेव्हापासून मग मी फंडेडच ट्रेड करतोय. तर आता मी ते रिअल ओपन करून आणि त्यात डिपॉझिट करेल तर चालेल, होईल का? हो होणार ना 100%. रिअल ओपन होईल ना सर? केवायसी केली आहे मी. हो होणार 100%. बरं, कधी ठीक केले? आहे सर. भरपूर दिवस झाले ना? सर ते बंद व्हायच्या आधीच केलं तुम्ही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, करून देतो तुम्हाला. जो काही तुम्हाला सपोर्ट लागणार आहे त्याच्यासाठी मला मेसेज करा, मी तुम्हाला 100% करून देतो. ठीक आहे? ठीक आहे सर, थँक्यू. हा हॅलो. ओके. हा बोला. हा सर, सर मला ही विचारायचं होतं, जरा सेंट अकाउंट साठी सर ब्रोकर कुठलं बेस्ट आहे? आता सध्या तुमच्याकडे कोणता ब्रोकर आहे? आता सर ओक्टा एफएक्स आहे. ऑक्टा एपेक्स आहे का? एक्सनेस नाही तुमच्याकडे लॉग इन पहिल्यापासून? नाही सर, एक्सनेस सर पहिलं होतं पण आता नाही सर. ठीक आहे, पहिलं होतं ना, म्हणजे काढलं होतं ना? हा, तिला सर झालं भरपूर टाइम सर. काय नाही फरक पडणार, तुम्हाला रिकवर करून देऊ शकतो मी ते अकाउंट. अच्छा. तर सर दुसरं म्हणजे समजा ब्रोकर कुठलं सेंट अकाउंट साठी चांगलं? सेंट मग तुम्हाला ऑक्टामध्ये नाहीये का? नाही, ऑक्टामध्ये नाही आहे सर. ठीक आहे, ऑक्टामध्ये नाही, मग तुम्ही एक्सएम चेक करू शकताय किंवा एक्सनेस पण चेक. तुम्हाला एक्सनेस बद्दल काय अडचण असेल तर मला सांगा, मी तुम्हाला पूर्ण सुविधा पूर्ण करू देऊ शकतो. जरा एक्सनेस मध्ये सर कसं आहे, जरा प्रॉब्लेम आलाय. म्हणजे कसं सर त्यामध्ये युपीआय वगैरे आता काय बंद केलंय ना सर त्यांनी. तरी पण काय प्रॉब्लेम येणार नाही. फक्त बघा युपीआय बंद झालंय, पण तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल मी परफेक्ट पद्धतीने करून देऊ शकतो. अच्छा. आपण सर्व्हिस चांगल्या पद्धतीने देतो. आपले सगळे क्लायंट आहेत ते एक्सनेसचे क्लायंट आहेत. ओके. त्यामुळं तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुमचं अकाउंट रिकव्हर करून तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल सगळं करून देतो. सेंट अकाउंट पाहिजे तर सेंट अकाउंट पण बनवून देतो. पण सर त्यामध्ये बँक कार्ड, नेट बँकिंग आणि युपीआय वगैरे काय बंद आहे ना सर आता एक्सनेस मध्ये? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले तर बस ना. अच्छा. ओके. कुठून आहात तुम्ही? सर मी कोल्हापूर. कोल्हापूर, गांधीनगर? गांधीनगर. ठीक आहे, मग काय जवळच आहे. तुम्ही विनस कॉर्नरला आपली अकॅडमी आहे. विनस कॉर्नरला? हा. ओके सर, ओके. हा, तुम्ही भेटू शकता, काय प्रॉब्लेम नाही. येस येस सर, येऊन भेटतो की. हा चालेल, ठीक आहे. बाकी आणखी कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? डिपॉझिटवर एक्सएनएसचा काय म्हणलं? तुमचा काही युट्यूबला व्हिडिओ आहे का एक्सएनएसचा विथड्रॉल आणि डिपॉझिट साठी? त्याच्यासाठी क्रिप्टो लागतात. क्रिप्टो आहेत का तुमच्याकडे? नाही सर. हा, मग क्रिप्टो आपण प्रोव्हाइड करतो. तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल करायचं असेल तर मला मेसेज करा, मी देतो करून. ओके सर. हा. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. ओके, ठीक आहे. कुणाला काय प्रॉब्लेम नसेल, हा कोणता पण ब्रोकर वापरू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो आवडेल तो ब्रोकर वापरू शकता. आपण कोणताही सजेस्ट नाही करत ब्रोकर. तुम्हाला जे आवडेल तिथे तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे. आम्ही जे वापरतो तिकडे आम्हाला चांगली सर्व्हिस मिळतं म्हणून आपण वापरतो, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणता पण वापरू शकता. ब्रोकर वगैरे आम्ही सजेस्ट नाही करत. ओके, मला वाटते आजचं सेशन आपण इथेच थांबू. उद्याच्या सेशनला भेटू. ठीक आहे. गुड नाईट सर्वांसाठी.